हाय फ्रेंड, माझं नाव राजदूत वडकर आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलो ते परशुराम भूमी पाहण्यासाठी। परशुराम भूमी जी आहे ती आता तुम्ही ते बघू शकता। भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार आहेत। तप, साधना, शस्त्रविद्या, धर्म यांचा सुरेख संगम म्हणजे भगवान परशुराम। प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू परशुराम हे ब्राह्मण कुळातील भगवान विष्णूचा अवतार समजले जाते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 40 फूट व्यासाची अर्धगोलाकार असलेली पृथ्वी आणि त्यावर 21 फूट उंच असलेली भगवान परशुरामाची मूर्ती खूप छान दिसत आहे। असे मानले जाते की कोकणच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र 400 योजने मागे हटवून केली आहे। म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव मानतात। त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुरामाचे क्षेत्र आहे। या अर्धगोलाकार पृथ्वीमध्ये ध्यानासाठी पण बसता येतं। हे जे स्मारक आहे ते महाराष्ट्रातील कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामाचे स्मारक उभारण्यात आले आहे। 16 नोव्हेंबर 2010 रोजी पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे। तरुण पिढीला भगवान विष्णूचा इतिहास कळावा त्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे। भगवान परशुरामाची 4 फुटाची छोटी मूर्ती पण या ठिकाणी आहे। या ठिकाणचा परिसर व वातावरण फारच छान आहे। इथली शांतता आपल्याला अनुभवता येते। येथूनच जवळजवळ 3 किलोमीटरवरती लाडघर ब्रिज आपल्याला इथून दिसतं। त्याचबरोबर तामन तीर्थ पण दिसतो। एकूणच निसर्गाचा अप्रतिम संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। भगवान परशुरामाची खूप छान अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर तुम्ही जर दापोलीमध्ये येत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।